पुण्यातील हॉटेलमध्ये ड्रग्ज विक्री होत असल्याचा संशय व्यक्त होतोय। एफसी रोडवरील एका नामांकित हॉटेलमधला व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे। दरम्यान हाच तो व्हिडिओ आहे जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। पुण्यातल्या एफसी रोडवरच्या एका नामांकित हॉटेलमधला हा व्हिडिओ असल्याचं समजतंय आणि यामध्ये ही मुलं जी आहेत ते काहीतरी नशा करत असल्याचं देखील पाहायला मिळतंय। गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं पुणे जे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जायचं, ह्याच पुण्याची ओळख आता मात्र बदलताना पाहायला मिळते। मिकी घई आपल्या सोबत आहे। मिकी, काय सगळं प्रकरण आहे? दीपक, जर आपण बघितलं तर पुण्यातील हे एफसी रोड या ठिकाणी असलेलं एक नामांकित हॉटेल आहे। काही ठिकाणी पब्स देखील अजून देखील सुरू आहेत आणि या पब्स मध्ये अशा पद्धतीने जे तरुण तरुणी या ठिकाणी एन्जॉयमेंटसाठी येतात ते अक्षरशः अशा पद्धतीने ड्रग्ज घेत आहेत। हे ड्रग्ज आताच आपण पोलिसांना विचारण्याचा प्रयत्न केलाय। ते मेफेड्रन ड्रग आहे। अर्थात पुण्यामध्ये जो संपूर्ण ललित पाटील प्रकरण गाजला त्याच्यामध्ये कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज पुण्यामध्ये येतात, हे अजून देखील प्रकरण सुरू आहे हे यातून स्पष्ट होतं। कारण जर आपण हा व्हिडिओ बघितला तर हे तरुण हे ड्रग्ज घेऊन बाथरूम मध्ये जातात, तिथं ज्या पद्धतीने ड्रग्ज ते घेत आहेत, अर्थात तिथं ते मोबाईलवर जे पूर्ण पावडर असतं ड्रग्जचं मेफेड्रोन, ते ड्रग्ज त्या ठिकाणी कंझ्युम करतायत आणि त्यानंतर मी तुला थोडंसं थांबवते, तू राहाच आपल्यासोबत। आपल्यासोबत काँग्रेसचे आमदार, पुण्यातले आमदार रवींद्र धंगेकर आहेत। धंगेकरजी, सातत्यानं पुण्याची ओळख एकेकाळी सांस्कृतिक शहर म्हणून होती, पण हे आता व्हिडिओ सर्रासपणे व्हायरल होत आहेत। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गेल्या काही दिवसापासून सातत्यानं समोर येत आहे। काय आपली प्रतिक्रिया आहे सगळ्या या प्रकरणावर? सांस्कृतिक ना विद्येचं माहेरघर आहे आणि संस्कृती आहे, परंतु ज्या हॉटेलमध्ये अशा पद्धतीचे अंमली पदार्थ विकले जातात, मी सातत्यानं पोलीस खाते असेल बाकीच्या लोकांना सातत्यानं मी पत्र व्यवहार करतो आणि बोलतोय ते पोलीस खात्यामध्ये असणारी काही किडले सडलेले जे अधिकारी होते असतात त्यांच्यामुळे हे धंदे सगळे फोपवले जातात। ज्या हॉटेलमध्ये हे अंमली पदार्थ सापडले त्या हॉटेलला कायमचं सील लावलं पाहिजे। ह्या लोकांना भीती वाटतच नाहीये आणि हे सरच करतात। पोलिसांना पैसे देऊन हे नंतर विषय मिटवले जातात आणि परत ही हॉटेल चालू होतात। त्यांना भीतीसारखं काहीतरी एखादा कायदा आणला पाहिजे आणि या कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। आणि कायदा आहे पण हे पोलीस पूर्ण वापरत नाही। पैसे घेण्याच्या कारणामध्ये हप्त्याच्या कारणामुळे ही सगळी पुणे शहराला लागलेली कीड आहे आणि पोलीस खातं काय गप बसणार नाही। रोज आम्ही पोट तिडकीने गेली कित्येक दिवस बोलतोय। ललित पाटील प्रकरणामध्ये कोट्यवधीचा अंमली पदार्थ पुण्यात सापडतोय। एवढी पोलिसांची बदनामी झाली तरी पोलीस ह्याच्यामध्ये काही सुधारायला तयार नाहीत। या खात्याचे मंत्री जे आहेत शंभूराजे देसाई, हे देसाईचं आडनाव त्यांचं चुकून झालं, त्यांचं आडनाव खाटीक कसाही व्हायला पाहिजे होतं। त्यांना मी सातत्यानं हे उलट आम्हालाच बोलतायत। आम्ही ज्या वेळेला त्यांच्यावर आरोप केले त्यावेळेला ते म्हणले की धंगेकरांना हक्कभंग आणतो। हक्कभंग माझ्यावर काय आणतात तर तुम्ही हक्कभंग आहे पोलिसांवर आणा आणि 2-3 पोलीस घरी पाठवा। राजपूत नावाचा जो अधिकारी प्रचंड प्रमाणामध्ये पैसे खातो, महिन्याला 3 कोटी रुपयापेक्षा जास्त पैसे त्याला मिळतात, ते पैसे मंत्र्यांपर्यंत पोहोचतात। ही सगळी वस्तुस्थिती आहे आणि म्हणून अधिकारी आज घाबरायला तयार नाहीत आणि याच्यामुळे धंगेकरजी तुम्ही थेटपणे असा आरोप करताय की या सगळ्या पाठीमागे शंभूराज देसाईंचा हात आहे असं आपल्याला म्हणायचं आहे? 100% शंभूराजे देसाईंना हा हप्ता जातो आणि शंभूराजे देसाई हप्ता घेतात आणि त्याच्यामुळेच हे धंदे फोपवले जातात। राजपूतवर एवढं अलिगेशन होऊन सुद्धा राजपूतची साधी बदली सुद्धा झाली नाही किंवा एखादी नोटीस सुद्धा त्या खात्याने दिली नाही। म्हणजे यांची घर चालवण्याचं काम राजपूत सारखा अधिकारी करत असल्यामुळे आज आमच्या तरुणांना, आमच्या पुण्यातल्या नागरिकांना, आमच्या मुलांना त्या पद्धतीनं व्यसनाधीन करण्याचं काम आणि त्याच्यातून मिळणारा प्रचंड पैसा हा मंत्र्यांच्या घरापर्यंत जातो। त्याशिवाय असले धंदे चालत नाही, ही वस्तुस्थिती खरी आहे। धंगेकरजी, धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल। आणि आपल्यासोबत आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे देखील आहेत। तर सुषमाताई, तुम्ही देखील पुण्यातल्या या सगळ्या ड्रग्ज प्रकरणी सातत्यानं प्रश्न लावून धरलेला होता, परंतु पुन्हा एकदा एफसी रोडवरच्या या नामांकित हॉटेलमधला व्हिडिओ व्हायरल होतोय आणि आता तुम्ही धंगेकरांचं देखील म्हणणं ऐकलं असेल, आपली प्रतिक्रिया? तब्बल 8 ते 9 महिन्यापासून पुण्यातल्या ड्रग्ज प्रकरणावर सातत्याने मी भूमिका मांडते।
आणि काही वेळेला जेव्हा कोट्यावधीचे ड्रग्सचे साठे आढळायला लागले तेव्हाही आम्ही शंभूराज देसाईंना आणि गृहमंत्र्यांना प्रश्न विचारले. पण शंभूराज देसाई ज्या अरेरावीने बोलतात, अगदी सकाळी ते फार अरेरावी करत होते. मला आता शंभूराजेंना खास प्रश्न विचारायचा आहे की या सगळ्या प्रकरणात शंभूराजेंनी हे ठरवून घेतलंय का की हप्ता भरपूर मिळाला की अगदी तरुणांच्या जीवांशी सुद्धा त्यांना खेळायचंय? या सगळ्या प्रकरणामध्ये शंभूराज देसाईंनी तात्काळ आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि शंभूराजे देसाईंसाठी फक्त काम करणारे, जे एक्साईज खात्यासाठी काम करत नाहीत, जे ड्रग्ज किंवा या सगळ्या गोष्टींना कंट्रोल करण्यासाठी काम करत नाहीत, तर शंभूराजे देसाईंच्यासाठी कलेक्शन करणारे आणि त्यांच्यासाठी खास काम करणारे अधिकारी, एक्साईजचे अधिकारी श्री राजपूत यांचं तात्काळ निलंबन झालं पाहिजे. या दोन गोष्टी झाल्याशिवाय पुणे सुधारू शकत नाही आणि महाराष्ट्रातल्या ड्रग्जचा विळखा त्याशिवाय नष्ट होऊ शकत नाही. त्यामुळे माझी मागणी आहे की शंभूराजे देसाईंनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि एक्साईज अधिकारी राजपूत यांचं निलंबन व्हावं. सुषमाताई, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या. सुषमाताई, या सगळ्या प्रकरणी खरं तर तुम्ही म्हणताय की 8-9 महिने झाले सातत्यानं हा प्रश्न लावून धरतायत. आता तुम्ही शंभूराज देसाईंच्या राजीनाम्याची देखील मागणी केली, पण या सगळ्या पार्श्वभूमीवर आता एक पक्ष म्हणून, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या म्हणून तुमच्याकडनं काय नेमकी पावलं उचलली जाणार आहेत? गेली 8-9 महिने झालं आम्ही रस्त्यावरची लढाई लढतोच आहोत. मोर्चे, आंदोलनं, धरणे हे सगळं आमचं सातत्याने चालू आहे. कागदोपत्री सुद्धा आम्ही लढाई लढतोय. त्यावर आमचा आवाज बंद करण्यासाठी सत्तेचा मुजोरपणा दाखवत पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा कमावणारे शंभूराज देसाईंसारखे, दादा भुसेंसारखे मंत्री माझ्यावर रोज अब्रू नुकसानीचे दावे ठोकण्याची भाषा करतात. त्यांना एवढ्या अब्रूची जर चाड असेल तर एक्साईजच्या खात्याची अब्रू जी वेशीवर टांगली गेली आहे आणि पुणे जे सांस्कृतिक आणि विद्येचं माहेरघर म्हणवलं जातं त्या पुण्यातल्या तरुणाईंच्या जीवाशी जो खेळ चाललाय. सुषमाताई, तुम्ही ज्या मंत्र्यांवर आरोप करतायत ते मंत्री महोदय स्वतः आपल्यासोबत फोनवरून आहेत, शंभूराज देसाई. शंभूराजजी, पुण्यातल्या सातत्यानं ड्रग्सचं प्रकरण समोर येतंय, व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि या सगळ्या ड्रग्स प्रकरणामध्ये तुमचा हात असल्याचा थेट आरोप काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी देखील केला आणि सुषमा अंधारे देखील करतायत. काय आपली प्रतिक्रिया, काय आपलं स्पष्टीकरण आहे? मी आता थोडं बोलतो स्पष्टपणे बोलतो, थोडंसं त्यांना ऐका म्हणावं मी पण काय बोलतोय ते, कारण ते सकाळी काय झालं काही स्पष्टपणाने बोलता येत नाही, तुम्हाला फक्त पैसे गोळा करता येतात. सुषमाताई, आपण त्यांचं म्हणणं ऐकून घेऊया आधी, ते त्यांना काय म्हणायचंय ते, त्यानंतर तुम्ही बोला. वाहिनीवरती बोलताना त्यांचं शांतपणे आम्ही ऐकलं ना. आता ते सकाळी कसं अर्धवट कट केला, फोडून निघून गेल्या, तसं निघून जाऊ नका ना म्हणा, ऐका पूर्ण माझं होईपर्यंत. आता हा जो व्हिडिओ आपण दाखवतोय हा आपल्या वाहिनी मार्फतच मी आता पहिल्यांदाच टीव्हीवर पाहिला. आता नक्की या प्रकरणाची आमच्या विभागामार्फत पण चौकशी करू, पोलिसांमार्फतही चौकशी करू आणि जो विषय आमदार श्री धनगेकर आणि उभाटाच्या नेत्या श्रीमती अंधारेंनी उपस्थित केलाय, मी सांगेन गेल्या 1 महिन्यामध्ये पुण्यातलं अगरवाल प्रकरण घडल्यानंतर 49 म्हणजे एकूण 50 हॉटेल, पब आणि बारवर आपण बंदची कारवाई केली. ज्या दिवशी ते बंद झाले तेव्हापासून आजपर्यंत ते बंद आहेत. नंबर 1. आणि सरप्राईज चेकिंग हे मी शेजारच्या जिल्ह्यातले सुद्धा फ्लाइंग स्क्वॉडचे लोक पुण्यामध्ये पाठवून शेजारचे जिल्ह्यातले फ्लाइंग स्क्वॉड बोलून सुद्धा सरप्राईज चेकिंग हे पुण्यामध्ये आणि नवी मुंबईमध्ये आपण सुरू केलेला आहे. हा नेमका हा जो व्हिडिओ आपण दाखवतोय तो कुठल्या परिसरामधला आहे याची सगळी मी या ठिकाणी माहिती घेतो. त्या विभागातला आमचा क्षेत्रीय अधिकारी कोण आहे याची सुद्धा या ठिकाणी चौकशी करतो. पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण सरप्राईज चेकिंग सुरू केलेलं आहे. एकूण 50 बार्स आणि पब्स आपण त्या प्रकरणानंतर बंद केले, ते अद्याप सुरू झालेले नाहीत आणि अजून सुद्धा कडक चेकिंग, अजून सुद्धा सरप्राईज विजिट आणि सरप्राईज चेकिंग. आता तुम्ही पाहाल पुण्यामध्ये डॉट 11 म्हणजे 11ला सगळे पब्स, रेस्टॉरंट, हॉटेल्स तो प्रकार घडल्यानंतर पूर्णपणे बंद आहेत. फ्लाइंग स्क्वॉडची संख्या आपण पुण्यामध्ये वाढवलेली आहे. अधिकाऱ्यांना टार्गेट दिलेलं आहे आणि ज्या अधिकाऱ्याच्या परिसरामध्ये असा काही प्रकार आढळून आला तर त्या क्षेत्रीय अधिकाऱ्याला जबाबदार धरून त्याच्यावर कारवाई करू
अशा पद्धतीने सुद्धा सक्त आदेश हा आयुक्त राज्य उत्पादन शुल्क यांच्या मार्फत सगळ्या अधिकाऱ्यांना आपण दिलेला आहे. या प्रकरणाची आपण गंभीर दखल घेऊ. या सगळ्या मुद्द्यांची आपण पोलिसांमार्फत फॉरेन्सिक मार्फत तपासणी करू आणि ज्या परिसरातल्या हॉटेलमध्ये हे आढळून आले असेल तिथले सीसीटीव्ही चेक करू. या मुलांना तर शोधून काढूच, परंतु तिथला क्षेत्रीय अधिकारी आमचा कोण होता, त्यानं कधी व्हिजिट केली होती, त्यानं कधी सरप्राईज रेड केली होती, या सगळ्या गोष्टी तपासून आमचा क्षेत्रीय अधिकारी जर त्याला दोषी असेल तर त्याच्यावर सुद्धा कारवाई करू. सुषमाताई, त्यांनी कारवाईचं आश्वासन दिलेलं आहे. 9 महिने झाले सातत्यानं तुम्ही पाठपुरावा करताय, तुम्हीच त्यांना स्पष्टीकरण द्या. मी आपल्या निदर्शनात 2 बाबी आणून दिल्या पाहिजे. ते कारवाईचे फार खूप झाले. 2 दिवसांपूर्वी एका महिला पत्रकाराने स्वतः स्टिंग केलंय. मी तेही व्हिडिओ शेअर करते. जर यांचं म्हणणं असेल की 11 वाजता म्हणजे 11 वाजता बार बंद होता, तर मी स्टिंग करून अजून एकदा दाखवते की कसे 24/7 बार चालू आहेत, सर्व्हिंग एरियाच्या बाहेर कशी सर्व्हिंग चालू आहे. दुसरी गोष्ट अशी की कुठला व्हिडिओ वगैरे असंच बोललं गेलं होतं मागे ज्या वेळेला कैद्यांना पाकिटं देतानाचा व्हिडिओ शेअर केला होता तेव्हाही. आणि सगळ्यात महत्वाचं, क्षेत्रीय अधिकारी म्हणून तुम्ही खालच्या अधिकाऱ्यांना काय बोलताय? मुळात राजपूतला तुम्ही एवढे लाड राजपूतचे का चालू आहेत? राजपूत नावाचा एक्साईज अधिकारी जेव्हापासून पुण्यात आहे, पुण्यातली सगळी सुव्यवस्था बिघडलेली आहे. पुण्यातल्या सगळ्या बारवर काय चालू आहे काय नाही वेगळं सांगायची गरज नाही. हा एक्साईज अधिकारी राजपूत हा एक्साईज खात्याचा एवढा लाडका अधिकारी का आहे? का त्याला पाठीशी घातलं जातं? चालू आहे ते झालं की देतो तुम्हाला. देसाईजी, हा राजपूत नावाच्या अधिकाऱ्याला का पाठीशी घातलं जातंय? काय साठवलोट आहे सरकारचं आणि राजपूत नावाच्या अधिकाऱ्याचं? बिलकुल कुठल्याही अधिकाऱ्याबरोबर सरकारचं साठलोट असण्याचं काही कारण नाही. मग राजपूतला सस्पेंड करा ना. किती वेळा किती पुरावे द्यायचे आम्ही तुम्हाला राजपूतचे? काय मगाशी किती पुरावे द्यायचे तुम्हाला? या का राजपूतला सस्पेंड केलं जात नाही अजूनही? या व्हिडिओची सत्यता तपासावी लागेल. हा व्हिडिओ कुठल्या परिसरामधला आहे, तिथं कधी चेकिंग केलेलं होतं. आमची फ्लाइंग स्क्वॉडची टीम येऊन गेल्यानंतर हा प्रकार घडलाय का फ्लाइंग स्क्वॉडची टीम यायच्या अगोदर घडलाय? तिथले सगळे सीसीटीव्ही समोर आल्याशिवाय आपल्याला नेमकं दोषी कोण आहे शोधता येणार नाही. आपल्याला या सगळ्या प्रकरणाची विभागीय उपायुक्तामार्फत तातडीनं चौकशी करून जो कोणी या चौकशीमध्ये दोषी आढळेल त्या अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल. पण शंभूराजजी, काही वेळापूर्वी ज्या वेळेला रवींद्र धंगेकरांनी म्हटलेलं होतं, त्यांनी थेट तुमच्यावर आरोप केलेला होता की अधिकाऱ्यांबाबत अधिकारी जे आहेत ते वसुली तुमच्यासाठी करतात, असा त्यांनी गंभीर आरोप तुमच्यावर केलाय. मी त्यांना मागं सुद्धा सांगितलं होतं त्यांच्यावरती अधिवेशन काळामध्ये मी हक्कभंगाचा प्रस्ताव देणार आहे. कुठल्या अधिकाऱ्यांनी कधी कुणाकडनं कुणासाठी कसे पैसे गोळा केले याचे पुरावे आमदार श्री धनगेकरांनी द्यावेत. यामध्ये तीळ मात्र सुद्धा जर माझा संबंध मंत्री महोदयांना आम्हाला नम्रपणे सांगावं लागेल की तुम्ही खुशाल हक्कभंग आणा, अब्रू नुकसानीचे दावे ठोका, सगळं करा. पण आम्ही वारंवार जी एक गोष्ट म्हणतोय ती तुम्ही वारंवार नजरेआड का करताय जाणीवपूर्वक? राजपूत नावाच्या अधिकाऱ्याचे नाव घेऊन आम्ही बोलतोय वारंवार. या राजपूतला वाचवण्याचा का प्रयत्न होतोय? राजपूत तुमचा जुना बालमित्र आहे, वर्गमित्र आहे, एका गावचे तुम्ही आहात. तुमचे आणि त्यांचे फार घनिष्ठ संबंध आहेत म्हणून राजपूतला वाचवताय का तुम्ही? का राजपूतवर कारवाई होत नाही? आमचा मुद्दा राजपूतवर आहे. मला सांगितलं पाहिजे, कोणी माझा वर्गमित्र नाही, कुणी माझा बालमित्र नाही, कुणी माझा गाववाला नाही. राजपूत मी स्पष्ट सांगतो. पण एखाद्या अधिकाऱ्यावर कारवाई पण राजपूतला वाचवतो कोण? राजपूतवर कुणाची मेहर नजर आहे? एवढा खरबकट अधिकारी असून सुद्धा पुण्यात एवढा सगळा ड्रग्ज सुलसुलाट असताना राजपूत सुटतो कसं काय? या प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. पण देसाईजी, सुषमाताई म्हणतात आणि धंगेकर देखील म्हणतात की त्यांनी त्या राजपूत संदर्भातले जे काही पुरावे आहेत ते सगळे तुमच्यापर्यंत पोहोचवल्याचं त्यांनी म्हटलं होतं काही वेळापूर्वी. अजिबात पोहोचवलेले नाहीत. त्यांचा एकही लेखी पुरावा माझ्या कार्यालयाकडे, माझ्या ऑफिसकडे, माझ्या मेलवरती
आजपर्यंत प्राप्त एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.